सियावर रामचंद्र की जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की। आज या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर विनयजी सहस्त्रबुद्धे, कुमारजी आयलानी आणि उपस्थित बरोबर घेऊ ना सगळ्यांचे सर्व मान्यवर आणि सन्मान्य मंच आणि समोर बसलेले सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आज पहिल्यांदाच महायुतीची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बैठक होते। एक सुरुवात जी आहे ही आपली या ठिकाणी या बैठकीपासून झालेली आहे आणि या ठिकाणी या बैठकीमध्ये सर्वच नेते उपस्थित आहेत। आपण ही जी महायुतीची बैठक आज घेतोय, आज 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या आणि सगळीकडे दणदणीत बैठका ज्या आहेत हे या महायुतीच्या या ठिकाणी झालेल्या आहेत। येणारी लोकसभा निवडणूक जी आहे, या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आपल्या सगळ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे आणि आता आपण सगळ्यांनी या ठिकाणी ज्यांनी भाषणं केली, यावेळेस आपल्याला हे फक्त लोकसभा निवडणूक महत्त्वाची नाही, आपल्याला ही निवडणूक जी आहे ही देशासाठी आहे। या देशासाठी, या देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ही महत्त्वाची आहे। म्हणूनच आपल्याला यावेळी जे आहे गेले अनेक म्हणजे 2014 असेल, 2019 असेल, त्याच्यापेक्षा जास्त सीट जे आहेत या आपल्याला 2024 मध्ये जे आहेत त्या ठिकाणी निवडून आणायचे आहेत। म्हणूनच आपला नारा जो आहे यावेळेस जय श्री राम यांच्या बरोबरच आपकी बार आणि एक आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार हा 400चा आकडा आपल्याला जर गाठायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला यावेळेस जे आहे की आपकी बार 45 पार हा नारा जो आहे तो आजच्या दिवसापासून या ठिकाणी द्यायला लागेल आणि आपल्याला जास्तीत जास्त जागा ज्या आहेत या महाराष्ट्रामधून ज्या आहेत आणि या ठाणे जिल्ह्यामधून आपल्याला निवडून आणायला लागतील। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या फरकाने आपल्याला निवडून आणायच्या। त्याच्यासाठी आपल्याला काम करायला सुरुवात करायचे, काम आपण करतोय। पण आपण पाहत असाल की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब कशा प्रकारे काम करत असतात, कशा प्रकारे या देशाच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये जे आहे जे 50 वर्ष 70 वर्ष जमलं नाही त्या 10 वर्षामध्ये करून दाखवणारा जर कुठला नेता असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत। आज त्यांची कार्यपद्धती जर बघितली तर आपण त्या प्रकारे जे आहे म्हणजे आज 10 वर्षामध्ये आपला देश जो मागे होता त्याला पुढे आणण्याचं काम जे आहे ते आपण नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं। अनेक प्रकल्प जे आहेत हे अनेक प्रकल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। आज या ठिकाणी विरोधक म्हणत असतात की या राम मंदिराच्या मुद्द्यावरती जे आहे या देशामध्ये राजकारण चालू आहे, पण यांना कोणी थांबवलं होतं गेलं 70 वर्ष की राम मंदिर जे आहे हे 70 वर्षामध्ये हे लोक बांधू शकले नाही, पण 500 वर्ष आपल्याला वाट बघायला लागली या राम मंदिरासाठी आणि हे राम मंदिर बांधण्यासाठी जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना जन्म घ्यायला लागला आणि आज हे मंदिर या ठिकाणी होते। गेले अनेक हुतात्मे झाले, अनेक बलिदान झाले, अनेक त्या ठिकाणी संघर्ष झाला, अनेक कारसेवकांनी जो आहे तो आपला जीव त्या ठिकाणी दिला आणि आज जो आहे हे राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहते। आणि त्याचबरोबर हे राम मंदिर करत असताना हे या देशामध्ये जे आहे राज्यामध्ये राम राज्य आलं पाहिजे त्याच्यासाठी नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत, दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतायत आणि विकासाचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी करतायत। 70 वर्षांना आठवलं नाही की स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमाने जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट बांधलं पाहिजे, एवढी छोटीशी गोष्ट ती मोदी साहेबांना यावं लागलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय द्यावं लागलं। आज महिला या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। या ठिकाणी त्यांना कधी वाटलं नाही की प्रत्येक घरामध्ये जे आहे ही त्या ठिकाणी गॅस गेला पाहिजे, उज्ज्वला गॅस जे आहे ते प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते मोदी सरकारने या ठिकाणी केलं। अशी अनेक कामं जी आहेत या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, आपण MMR रिजनमध्ये राहतो, या ठिकाणी MMR रिजनमध्ये जे आहे रेल्वेची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे देखील एवढा निधी जो आहे तो कधी या MMR रिजनला मिळाला नव्हता, तेवढा निधी जो आहे तो या MMR रिजनमध्ये मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं जाळं जे आहे त्या ठिकाणी विणलं गेलं।
आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली जे आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी काम करतायत। एक मुख्यमंत्री जो आहे तो रात्री सकाळीपर्यंत काम करतो, दुसरा उपमुख्यमंत्री जो आहे सकाळी पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करतो आणि जे आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते ऑलराऊंडर आहेत। म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की अधिकाऱ्यांवरती त्या अधिकाऱ्यांनी कधी झोपायचं कधी उठायचा हा प्रश्न जो आहे तो अधिकाऱ्यांना पडलेला आहे की कधीही रात्री जो आहे तो अपरात्री आपल्याला फोन येतो कुठल्याही गोष्टी विचारण्यासाठी, विकासात्मक राजकारण। म्हणजे एवढा या 1.5 वर्षामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जे कार्य झालं नाही ते 1.5 वर्षामध्ये जे आहे हे तिघं मिळून जे आहेत या ठिकाणी काम करतात। MMR रिजनमध्ये आपण सगळे लोक आहोत, MMR रिजनमध्ये आपण पाहत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम देखील या ठिकाणी आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। तर आपल्याला जे आहे जसं या प्रकारे या ठिकाणी या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब काम करतात आणि या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, हे ज्या प्रकारे पायाला भिंगरी लावून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण करतायत हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम देखील आपलं या ठिकाणी आहे। आपल्याला देखील त्यांच्यासारखंच काम जे आहे ते येणाऱ्या 2 महिन्यापर्यंत लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक पायाला भिंगरी लावून जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे। लोकांचा विश्वास देखील आहे, लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि या लोकांपर्यंत ज्या या सरकारच्या माध्यमाने सरकार करत असलेली कामं हे देखील आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। एवढ्याच या ठिकाणी मी आपलं जास्त वेळ घेणार नाही, एवढ्या सूचना या ठिकाणी करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यावरती महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार जे आहे हे निवडून आले पाहिजे। त्याचबरोबर या राज्यावरती आणि देशावरती जे आहे पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेची निवडणूक जी आहे ती मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकायची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण जे आहे त्या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की येण्यासाठी उशीर झाला, कारण की आपल्याला माहिती असेल की आजच काँग्रेसचे मोठे नेते मिलिंदजी देवरा यांचा जो आहे हा शिवसेनेमध्ये जो आहे हा प्रवेश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला आणि आजच काँग्रेसची जी आहे कुठली यात्रा जी आहे निघाली होती त्याच दिवशी हा प्रवेश त्या ठिकाणी झाला। ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं यश जे आहे हे महायुतीचं आहे। आणि जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा जो प्रवेश मी या म्हणजे शिवसेनेमध्ये येतोय या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचे हात आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी जो आहे हा प्रवेश मी त्या ठिकाणी घेतलेला आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।